नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत संसदीय समित्या म्हणजे पार्लमेंटरी कमिटीज. ओके, आता या पद्धतीला म्हणतात समिती व्यवस्था किंवा कमिटी सिस्टीम. म्हणजे काय? म्हणजे आपण जी बघणार आहोत अनेक संसदीय समित्या बघणार आहोत, त्याच्या आधी आपल्याला एक ब्रॉड आयडिया पाहिजे की ही व्यवस्था नेमकी काय आहे. तर या व्यवस्थेला म्हणतात समिती व्यवस्था किंवा कमिटी सिस्टीम. याचं लॉजिक काय? बेसिकली काय असतं की जी रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी म्हणजे प्रातिनिधिक लोकशाही असते, त्याच्यामध्ये जे प्रतिनिधी आपले निवडून जातात संसदेमध्ये म्हणजे आपले खासदार असतात. हे खासदार किंवा राज्यांमधले आमदार हे जनरल सर्व एका विशिष्ट जॉग्राफिकल एरियामधले म्हणजे ज्याला आपण मतदारसंघ म्हणतो त्या मतदारसंघातल्या सर्व लोकांचे प्रतिनिधी असतात. ते कुठलेही एक्सपर्ट नसतात. म्हणजे बाय डिफॉल्ट एखादे एक्सपर्ट असू शकतात. म्हणजे जे समजा एखादे डॉक्टर निवडून आले तर ते खासदार पण आहेत आणि डॉक्टर या क्षेत्रातले तज्ज्ञ पण असू शकतात. इंजिनियर निवडून आले ते इंजिनियर असू शकतात, एखादे वकील असू शकतात वगैरे वगैरे. पण नॉर्मल कंडिशनमध्ये मेजॉरिटी कंडिशनमध्ये ते जनरलिस्ट म्हणजे कुठल्याही एका क्षेत्रातलं विशेष नॉलेज नसलेले असे लोक असतात, परंतु ते लोकांचे प्रतिनिधी असतात. मग ही सर्वजण ज्यावेळी संसदेमध्ये जातात किंवा राज्यांच्या विधानसभेमध्ये जातात त्यावेळी जे वेगवेगळे कायदे वेगवेगळे इश्यूज संसदेसमोर येतात त्यावेळी प्रत्येक वेळी समजा संसदेमध्ये 543 जण असतील तर 543 जण हे जो विषय संसदेसमोर आलेला आहे, समजा सायबर सिक्युरिटी लॉ पास करायचा आहे संसदेला, तर सायबर सिक्युरिटीमध्ये हे 543 जण किंवा त्याच्यातले इव्हन मेजॉरिटी जण एक्सपर्ट असतील असं नाही, तसं अपेक्षित पण नाही. मग तो जो कायदा आहे त्या कायद्यावर चर्चा कशी करायची, त्याचं विश्लेषण कसं करायचं, त्याच्या तपशिलामध्ये कसं जायचं, अभ्यास कसा करायचा, याच्यासाठी ही संसदीय समिती व्यवस्था असते. आणखी काही कारण आहेत ते मी सांगणारच आहे तुम्हाला. संसदेसमोर विधानमंडळासमोर जो कोणता इश्यू येतो त्या इश्यूवर सर्व संसद सदस्यांनी एकत्र चर्चा करण्यापेक्षा आणि त्या चर्चेमध्ये प्रत्येकजण एक्सपर्ट नसल्यामुळे गोंधळच फक्त होऊ शकतो किंवा त्याच्यावर साधक बाधक चर्चा होऊ शकत नाही किंवा जशी चर्चा व्हायला पाहिजे तशी होऊ शकत नाही. म्हणून संसदेतल्याच काही सभासदांना म्हणजे खासदारांनाच एकत्र बसवून त्यांची एक छोटी कमिटी तयार केली जाते. ओके, कारण 543च्या 543 जण समजा एखाद्या अधिवेशनामध्ये 10 कायदे मांडले गेलेले आहेत तर सगळे 543 जण 10च्या 10 कायद्यांवर चर्चा करतील, त्याच्यात निष्पन्न काहीच होणार नाही. म्हणून प्रत्येक कायद्यासाठी किंवा संसदेसमोर जो काही इश्यू असेल त्याच्यावर विचार करण्यासाठी असे छोटे छोटे गट तयार केले जातात. त्या गटांनाच आपण संसदीय समित्या म्हणतो. ओके, आणि ते नुसते कायद्यासाठीच असेल असं नाही, अनेक वेगवेगळे विषय असू शकतात संसदेसमोर, ते आपण पुढे बघणारच आहोत. मग हा जो छोटा गट आहे, समजा सायबर सिक्युरिटी कायद्यासाठी एक गट तयार केला गेला आहे, तर तो हा गट इंडिपेंडेंटली ते संसदेच्या एका कक्षामध्ये बसतील, त्यांना आवश्यक त्या सुविधा दिल्या जातील. तो समजा 10 जणांचा गट आहे, तो 10 जणांची कमिटी असं आपण समजू. मग ते 10 जण त्याच्या तपशिलात जातील, त्याचा अभ्यास करतील, गरज असली तर एक्सपर्टचं ओपिनियन घेतील, एक्सपर्ट्सला बोलवतील डिस्कशनसाठी, गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटकडनं हेल्प पाहिजे असेल ती हेल्प घेतील आणि अशा पद्धतीने त्या विधेयकावर साधक बाधक अभ्यास करून मग आपला अहवाल संसदेसमोर मांडतील आणि मग संसद मिळून त्याच्यावर काय निर्णय घ्यायचा तो घेईल. ओके, 2-3 गोष्टी. नंबर 1 की एका छोट्या कमिटीमध्ये त्याच्यावर डिस्कशन व्हावं, एक्सपर्टचं हे मिळावं आणि पुन्हा याच्यामुळे काय होईल की संसदेचं कामकाज वेगवान होईल, कारण छोटे छोटे गट ते वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्यावर अभ्यास करतील. राईट. ही जी असते याला आपण म्हणतो समिती व्यवस्था किंवा कमिटी सिस्टम. याची कुठेही घटनेमध्ये तरतूद नाही, राज्यघटनेमध्ये कुठेही समिती व्यवस्थेची तरतूद नाही, उल्लेख नाही. ओके, मग समिती व्यवस्थेचं मूळ काय आहे, उगम काय आहे, स्रोत काय आहे, कुठून त्याला पॉवर मिळते की समिती व्यवस्थेला? तर 2 कलम आहेत. 2 कलम नाही, राज्यघटनेचे 2 कलम आहेत. कलम क्रमांक 105. कलम क्रमांक 105 बघा, मी हा डायरेक्ट जे ऑफिशियल मराठी व्हर्जन आहे त्याचा हा स्क्रीनशॉट आहे. संसदेची सभागृहे आणि त्यांचे सदस्य व समित्या यांचे अधिकार, विशेषाधिकार इत्यादी. म्हणजे इथे इनडायरेक्टली उल्लेख आहे की संसदेमध्ये समित्या असू शकतात
आणि त्या समित्यांना विशेषाधिकार असू शकतात, त्यांना विशिष्ट कार्य करायला अलाउड आहे वगैरे वगैरे. ओके, सो कलम क्रमांक 105 राज्यघटनेचं, की ज्याच्यामध्ये संसदेला काही विशेषाधिकार आहेत आणि संपूर्ण संसदेच्या सभागृहाला, त्याच्या सदस्यांना आणि त्यांच्या समित्यांना देखील. सो कलम क्रमांक 105. अजून एक कलम आहे, कलम 118, कार्यपद्धतीचे नियम. संसदेच्या प्रत्येक सभागृहास या संविधानाच्या तरतुदींना अधीन राहून आपली कार्यपद्धती आणि आपले कामकाज चालवणे यांचे विनियमन करण्याकरता नियम करता येतील. म्हणजे काय केलंय संसदेने, सगळं काही लिहून ठेवलेलं नाही, पण संसदेने हे सांगितलेलं आहे, कलम क्रमांक 118 पक्क लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये राज्यघटनेने असं सांगितलंय की जी संसदेची सभागृह आहेत त्यांना आपलं या तरतुदींच्या अधीन राहून, ओके, म्हणजे राज्यघटनेचं उल्लंघन होऊ द्यायचं नाही, पण राज्यघटनेच्या तरतुदींच्या अधीन राहून आपलं कामकाज चालवणं आणि त्याचं विनियमन करणं याच्यासाठी नियम तयार करता येतील. आणि अशा पद्धतीने आपलं कामकाज चालवण्यासाठी ही समिती व्यवस्था घटनेला तयार करता येऊ शकते. आपल्या कामकाजाचं विनियमन करण्यासाठी म्हणजे रेग्युलेशन करण्यासाठी समित्या स्थापन करता येऊ शकतात. ओके, सो राज्यघटनेत समित्यांची डायरेक्ट तरतूद नाही, पण समित्या स्थापन करायला, संसदेचं आपलं काम करायला, कामकाजाचं विनियमन करायला संसदेला आपले स्वतःचे अधिकार आहेत. त्या अधिकाराअंतर्गत समिती व्यवस्था संसद चालवू शकते, काम करू शकते. राईट. नॉर्मली नेमणूक किंवा निवडणूक सभागृहामार्फत किंवा नामनिर्देशक अध्यक्ष किंवा सभापतींमार्फत होतात. जे समित्यांचे सदस्य असतात त्यांची आयदर निवडणूक होते, पण निवडणूक कशातनं, सभागृहाच्या मेंबर्समधूनच, म्हणजे खासदारांमधूनच. ते राज्यसभेचे पण असू शकतात, लोकसभेचे पण असू शकतात. तर ती निवडणूक होते त्यांच्यामध्ये, किंवा मग काही समित्यांवर काही डायरेक्ट जे अध्यक्ष किंवा सभापती असतात, म्हणजे याचे स्पीकर, लोकसभेचे स्पीकर, राज्यसभेचे चेअरमन यांच्या मार्फत डायरेक्ट नेमणूक पण होऊ शकते, निवडणूक न घेता. ओके, वेगवेगळे प्रकार असतात, ते आपण बघणारच आहोत. साधारणतः अध्यक्ष आणि सभापती यांच्या निर्देशाखाली कार्य केलं जातं. म्हणजे समजा नुसती लोकसभेची हे असेल समिती, तर तिचं ओव्हरऑल दिशा दिग्दर्शन ना फक्त हेच लोकसभेचे स्पीकर करतील, सभापती करतील किंवा अध्यक्ष करतील. तसंच राज्यसभेची एखादी कमिटी असेल तर त्याचं राज्यसभेचे चेअरमन करतील. अहवाल सभागृहाला किंवा अध्यक्ष किंवा सभापतीला सादर केला जातो. जो विषय त्या समितीला दिलेला असेल त्या विषयावर अभ्यास करून त्याच्यावरचा अहवाल हा आयदर डायरेक्ट संसदेच्या पटलावर मांडला जातो किंवा मग लोकसभेचे स्पीकर किंवा राज्यसभेचे चेअरमन यांना सुपूर्द केला जातो. आणि त्यांना लागणारी जी सचिवालयाची सेवा असते, म्हणजे त्या समितीच्या कामकाजासाठी स्टेनो लागतो, एखादा ॲडमिनिस्ट्रेटर लागतो, अनेक गोष्टी असतात. राईट. ती जी सेवा आहे कर्मचाऱ्यांची वगैरे सेवा, ही लोकसभा आणि राज्यसभेच्या सचिवालयामार्फत दिली जाते. ओके, म्हणजे त्या समितीच्या कामकाजासाठी सचिवालय जे असतं लोकसभा राज्यसभेचं, ते आपला स्टाफ काही स्टाफ समित्यांना कामासाठी देतात. ज्या समित्या असतात त्यांचे प्रमुख 2 प्रकार आहेत, हे पक्क लक्षात ठेवा. आता तुम्हाला वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये, वेगवेगळ्या वेबसाईट्सवर याचे वेगवेगळे प्रकार दिसतील. मी जे सांगतो आहे ते प्रकार ढोबळ मानाने लक्षात ठेवायचे. प्रमुख प्रकार म्हटले तर 2 पडतात. एक म्हणजे स्थायी समित्या, यांना इंग्लिशमध्ये म्हणतात स्टँडिंग कमिटीज. आणि दुसऱ्या ॲडहॉक म्हणजे तदर्थ किंवा तात्पुरत्या समित्या. ओके, तदर्थ समित्या किंवा तात्पुरत्या समित्या याला इंग्लिशमध्ये म्हणतात ॲडहॉक कमिटीज. आणि स्थायी समितीला काय म्हणतात, स्टँडिंग कमिटी. याच्यामधला फरक काय? स्टँडिंग कमिटी म्हणजे काय? स्टँडिंग कमिटी ही कायमस्वरूपी असते, तिची निर्मिती दरवर्षाला होते. म्हणजे समिती कायम असते, तिचे सदस्य फक्त दरवर्षी बदलतात, समिती कायमची असते. म्हणजे असं नाही की 1 वर्षात समितीचं कामकाज संपलं आणि आता समिती परत गठीत केली जाणार नाही, असं नाही होत. समिती कायम राहते, तिच्यातले सदस्य बदलतात दरवर्षी, पण समिती राहतेच. ओके, म्हणून आपण कायमस्वरूपी म्हटलं.
वर्षभर कार्य करते कंटिन्युअसली, तिचं काम कंटिन्युअसली चालू असतं आणि याच्यामध्ये वित्तीय समित्या, विभागीय स्थायी समित्या, इतर संसदीय समित्यांचा समावेश होतो. ते आपण पुढे बघणार आहोत. फक्त कन्सेप्ट समजून घ्या, स्थायी समिती म्हणजे काय. याच्या उलट तदर्थ समिती किंवा ॲडहॉक कमिटी या तात्पुरत्या असतात, कायमस्वरूपी नसतात. विशिष्ट उद्देशासाठी त्या स्थापन केलेल्या असतात. काहीतरी एक इश्यू आहे, तो तेवढा बघायचा आहे त्या समितीला, तेवढा इश्यूसाठी ती समिती तयार केली जाते आणि त्या इश्यूवरचा अभ्यास संपला, त्याचा अहवाल सादर केला गेला संसदेला किंवा सभापतींना किंवा अध्यक्षांना, की त्या समितीचं अस्तित्व संपतं, ती समिती विसर्जित होऊन जाते. ओके, काम पूर्ण झाल्यानंतर तिचं अस्तित्व संपुष्टात येतं. याला ॲडहॉक समिती म्हणतात. ओके, बघा पूर्वी जसं मध्ययुगीन भारतामध्ये आणि अगदी इव्हन ब्रिटिश आले तोपर्यंत सुद्धा स्टँडिंग आर्मीज वर्सेस मर्सिनरी आर्मीज अशा असायच्या. म्हणजे काय फरक होता त्याच्यामध्ये? म्हणजे असं होतं की काही राज्यकर्त्यांकडे आणि किंबहुना भारतातल्या राज्यकर्त्यांकडे मध्ययुगीन काळाच्या सुरुवातीला स्वतःची अशी कायमस्वरूपी आर्मीच नसायची. तात्पुरते असे सरदार असायचे, त्यांची आपली स्वतःची छोटी मोठी सेना असायची, ज्याला आपण मर्सिनरी सोल्जर्स म्हणतो. त्यांना बोलवलं जायचं युद्धाच्या वेळी की चला बाबांना तुम्हाला इतका पगार देतो किंवा इतकी लूट जी होईल त्याच्यातला इतका भाग आम्ही तुम्हाला देऊ, युद्धासाठी या आमच्याकडे. ओके, त्यांना वॉरलॉर्ड म्हणायचे, वॉरलॉर्ड किंवा मर्सिनरी सोल्जर्स. मग ते तेवढ्यापुरतं यायचे आणि नंतर काम झालं की त्यांना पैसे दिले, लूट दिली की ते चालले जायचे. त्या काय होत्या? मर्सिनरी आर्मीज. आणि स्टँडिंग आर्मी म्हणजे काय? आता जशी असते स्टँडिंग आर्मी म्हणजे कायमस्वरूपीची आर्मी. म्हणजे युद्ध हो का नको हो, आर्मी असते, तिला रेग्युलर पगार दिला जातो, राईट. त्याला स्टँडिंग आर्मी म्हणतात, कारण ती कायमस्वरूपीची आर्मी असते. ओके, तर या पद्धतीचा हा स्टँडिंग कमिटी आणि तदर्थ किंवा ॲडहॉक कमिटी याची पण कन्सेप्ट मोर ऑर लेस सेम आहे. ज्या तदर्थ समित्या आहेत त्यांच्यामध्ये दोन उपप्रकार असतात, इन्क्वायरी कमिटीज आणि ॲडव्हायझरी किंवा सल्लागार समिती. हे आपण पुढे बघणारच आहोत, त्यामुळे आता मी इथं रिपीट करत नाही. तर बघा, दोन महत्त्वाचे आपण हे बघितले प्रकार बघितले. कोणते? स्टँडिंग कमिटीज म्हणजे काय? स्थायी समित्या. आणि ॲडहॉक कमिटीज म्हणजे काय? तात्पुरत्या किंवा तदर्थ समित्या. याच्यामध्ये अजून उपप्रकार पडतात. कोणते उपप्रकार पडतात? स्टँडिंग कमिटीजमध्ये एक फायनान्शियल म्हणजे वित्तीय समित्या असतात. ओके, वित्तीय समित्या प्रमुख त्या 3 वित्तीय समित्या आहेत, त्या पुढे बघणार आहोत आपण. काही डिपार्टमेंटल समित्या असतात. तुम्हाला जर आठवत असेल, आपण ज्यावेळी बजेटचं बघत होतो तर बजेटमध्ये ज्या अनुदानाच्या मागण्या असतात, त्या अनुदानाच्या मागण्यांचा अभ्यास करण्यासाठी डिपार्टमेंटल स्टँडिंग कमिटीज म्हणजे विभागीय स्थायी समित्यांकडे त्या जातात. बघा, त्याच या स्थायी समित्या म्हणजे काय? डिपार्टमेंट रिलेटेड किंवा डिपार्टमेंटल. इन्क्वायरी कमिटीज म्हणजे अशा समित्या असतात, काही स्थायी समित्या की ज्या काही बाबतीत इन्क्वायरी करतात, चौकशी करतात काही मॅटरचे. नंतर स्क्रुटिनी अँड कंट्रोल म्हणजे एकूण संसदेचं जे कामकाज आहे, संसद सदस्यांचं कामकाज आहे, या सगळ्यांचं स्क्रुटिनी म्हणजे लक्ष ठेवणे बारीक आणि कंट्रोल करणे, याच्याशी रिलेटेड काही समित्या असतात. हाऊसकीपिंग इन द सेन्स की संसदेचं जे आहे, हाऊसकीपिंग म्हणजे काय? की घर व्यवस्थित ठेवणे, याला हाऊसकीपिंग म्हणतो आपण. घर व्यवस्थित ठेवणे किंवा कारखाना व्यवस्थित ठेवणे, ऑफिस व्यवस्थित ठेवणे, या गोष्टीला आपण हाऊसकीपिंग म्हणतो. त्याच पद्धतीने जी संसद आहे, संसदेच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवणे म्हणजे ते मग खाण्यापिण्यापासून तर साफसफाईपर्यंत हे सगळं हाऊसकीपिंग. आणि डे टू डे बिझनेस म्हणजे संसदेचा जो दररोजचं जे कामकाज असतं, म्हणजे प्रश्नोत्तरांपासून प्रश्नोत्तरता, शून्यावर विधेयकं मांडणं वगैरे वगैरे, हे सगळं हे जे डे टू डे बिझनेस आहे म्हणजे दररोजचं कामकाज आहे, त्याच्याशी संबंधित समित्या. ओके, तर किती उपप्रकार पडले? 1, 2, 3, 4, 5 आणि 6 उपप्रकार. ओके, याच पद्धतीने ॲडहॉक कमिटीज असतात की ज्याच्यामध्ये इन्क्वायरी कमिटीज आणि ॲडव्हायझरी कमिटीज. आता बघा, इकडे पण इन्क्वायरी कमिटीज आहेत आणि इकडे पण इन्क्वायरी कमिटीज आहेत. मग याच्यामध्ये फरक काय? तर या ज्या स्टँडिंग म्हणजे काय? स्थायी कायमस्वरूपीच्या, या स्थायी समितीच्या ज्या इन्क्वायरी म्हणजे चौकशी समित्या असतात, या कायमच्या असतात. ओके, आणि ते कायम फिक्स मॅटर बघतात. उदाहरणार्थ इथिक्स कमिटी. ओके, इथिक्स कमिटी
आत्ता तुम्हाला ही इथिक्स कमिटी सध्या न्यूजमध्ये होती. कशासाठी तुम्हाला जर आठवत असेल, आता मी मार्च 2024 मध्ये हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. तर तुम्हाला माहीत असेल की साधारणतः 2-1 महिन्यापूर्वी तृणमूल काँग्रेसच्या ज्या महुआ मोइत्रा या ज्या खासदार आहेत, त्यांनी आपला लॉग इन आणि पासवर्ड एका दुसऱ्या व्यक्तीला प्रश्न विचारण्यासाठी दिला. याच्याबद्दल त्यांची चौकशी करण्यात आली. कोणी केली ती? इथिक्स कमिटीने. ओके. सो या ज्या इन्क्वायरीज आहेत, या संसदेच्या आतमध्ये जे काही घडतं आहे त्याच्याशी रिलेटेड पिटिशन्स कमिटी, म्हणजे जे वेगवेगळे हे रिप्रेझेंटेशन रिसीव्ह झालेले असतात, प्रिव्हिलेज म्हणजे काही विशेष अधिकारांचं हनन वगैरे झालेलं असेल त्याच्याशी रिलेटेड. तर संसदेच्या आतमध्ये संसद सदस्यांची वागणूक किंवा संसदेशी संबंधित वेगवेगळं कामकाज याच्याशी संबंधित जी इन्क्वायरी चौकशी असते त्याच्यासाठी कायमस्वरूपी स्थायी समित्या असतात. त्या या इन्क्वायरी समिती स्थायी समितीमधल्या. आणि या इन्क्वायरी कमिटीज कोणती? समजा देशामध्ये कुठल्या तरी एका मॅटरवरनं काहीतरी आरोप प्रत्यारोप झालेले आहेत. ओके. वेगवेगळे आपण म्हणू, समजा काही भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत कुठल्या कंपनीशी रिलेटेड, किंवा एखाद्या जे संरक्षणाशी रिलेटेड काही करारमदार झाले असतील त्याच्यामध्ये झालेले असतील, किंवा देशातल्या एखाद्या मोठ्या कंपनीविरुद्ध काही हे झालेले असतील, आरोप प्रत्यारोप झाले असतील. अशा गोष्टी जर त्या राष्ट्रीय महत्त्वाच्या असतील आणि तसं सरकारला पण ॲक्सेप्टेबल असेल, सरकार त्या बाबतीत पॉझिटिव्ह असेल की बाबा कोणी का असे ना पण त्याची चौकशी झाली पाहिजे, जर ते पब्लिक इम्पॉर्टन्सचा इश्यू असेल असं सरकारचं पण मत असेल आणि विरोधी पक्षांना पण वाटत असेल आणि विरोधी पक्षांनी त्याच्यासाठी दबाव आणला असेल. ओके. आणि एकूणच संसदेचा असा दृष्टिकोन झाला असेल की याचं इन्व्हेस्टिगेशन गरजेचं आहे, तर अशा बाहेरच्या मॅटरसाठी सुद्धा चौकशी समिती लागू शकते. आणि त्या तेवढ्यापुरत्या मर्यादित असतात. म्हणजे तेवढ्या मॅटरचं इन्व्हेस्टिगेशन ते करतात, आपला रिपोर्ट देतात आणि नंतर ती चौकशी समिती तिचं अस्तित्व संपुष्टात येतं. या मात्र कायमस्वरूपी राहतात. आता इथिक्स कमिटी आहे ही कायमस्वरूपीची राहील. आज महुआ मोइत्रांवर काही आरोप झाले, उद्या दुसऱ्या कोणावर होतील, तिसऱ्या कोणावर होतील, तर ती कंटिन्युअसली ते तिचं काम करत राहील. या मात्र विशिष्ट बाबतीतल्या इन्क्वायरीसाठी तयार केल्या जातील. तेवढी इन्क्वायरी संपली, अहवाल दिला गेला की त्यांचं अस्तित्व नष्ट होईल. त्याच पद्धतीने ॲडव्हायझरी कमिटी असतात की संसदेला समजा एखाद्या मोठ्या विषयावर काही सल्ल्याची गरज असेल तर त्याच्यासाठी ही ॲडव्हायझरी कमिटी तर या तदर्थ समित्यांमध्ये. ओके, राईट. आता वित्तीय समित्या बघा. वित्तीय समित्यांमध्ये मेनली 3 समित्या आहेत. एक इस्टेट्स कमिटी, हिला इंग्लिशमध्ये मराठीमध्ये म्हणतात लोक अंदाज समिती. पण इस्टेट्स कमिटी हा इंग्लिश शब्द सुद्धा लक्षात ठेवा. मराठीमध्ये भाषांतर करताना समजा प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्यांनी काही गोंधळ केला तर आपल्याला इस्टिमेट्स कमिटी हे नाव कधीच बदलत नाही, ते तसंच राहतं. तर इस्टिमेट्स कमिटी हे पण नाव लक्षात ठेवा. नंतर पब्लिक अकाउंट्स कमिटी म्हणजे लोकलेखा समिती. कमिटी ऑन पब्लिक अंडरटेकिंग्स म्हणजे सार्वजनिक उपक्रम समिती, म्हणजे जे गव्हर्नमेंट काही कंपन्या चालवत असतं त्याच्याशी रिलेटेड समिती. सदस्य संख्या किती? लोक अंदाज समितीची सदस्य संख्या 30. सभागृह कोणतं? LS म्हणजे लोकसभा. सदस्य कसे निवडले जातात तर इलेक्टेड बाय LS. आता हे मी फक्त काय करतोय, तुम्हाला हे लॉंग फॉर्म सांगून ठेवतो. हे तुम्हाला हे मिळणारच आहे PDF टेलिग्राम चॅनलवर. लॉंग फॉर्म सांगू शकतो म्हणजे सांगून ठेवतो म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. इलेक्टेड बाय LS म्हणजे काय? लोकसभेने निवडून दिलेले. आणि PRSTV म्हणजे काय? प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन बाय सिंगल ट्रान्सफरेबल व्होट. म्हणजे काय? एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्वाची पद्धत. सिंपल. जशी राज्यसभेसाठी वापरली जाते. आपल्याला माहिती आहे राज्यसभेचे मेंबर्स, आताच राज्यसभेच्या निवडणुका झाल्या ना, तर ते एवढं प्रत्येक वेळी लिहायला नको म्हणून मी काय शॉर्ट केलं आहे PRSTV म्हणजे काय? प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन बाय सिंगल ट्रान्सफरेबल व्होट. ठीक आहे. सो हे जे 30 मेंबर्स असतात हे सगळे लोकसभेचेच असतात. लोकसभेचे जे सभासद आहेत ते आपल्या सभासदांमधनं एकल संक्रमणीय प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या निवडणूक पद्धतीने हे निवडून देतात.
तिचा कार्यकाळ 1 वर्ष असतो आणि या समितीचा, ही 30 जणांची समिती झाली की हिचा एक अध्यक्ष हिचे एक अध्यक्ष असतात. ते अध्यक्ष कोण करतात? स्पीकर म्हणजे लोकसभेचे सभापती किंवा अध्यक्ष हे अपॉइंट करतात या 30 पैकी एकाला अध्यक्ष म्हणून. क्लिअर? म्हणजे हे तुम्हाला आता जर कळलं असेल तर मग बाकी सगळं मी आता रिपीट करत नाही. लोकलेखा समिती 22 मेंबर, 15 LS म्हणजे काय 15 लोकसभेतनं आणि 7 RS म्हणजे 7 राज्यसभेतनं, सभागृह दोन्ही, सदस्य इलेक्टेड बाय बोथ हाऊसेस म्हणजे काय, हे जे याच्यातले 15 असतात हे 15 लोकसभा PRS TV पद्धतीने निवडून देते आणि जे 7 राज्यसभेचे असतात ते राज्यसभेचे मेंबर्स PRS TV पद्धतीने निवडून देतात. 1 वर्ष याचा कालावधी असतो आणि अपॉइंटेड बाय स्पीकर फ्रॉम मेंबर्स म्हणजे हे जे 22 मेंबर्स आहेत याच्यापैकी एकाला अध्यक्ष म्हणजे लोकसभेचे अध्यक्ष हे यांच्यापैकी एकाला त्या समितीचा अध्यक्ष म्हणून नामनिर्देशित करतात. ओके, याच पद्धतीने जी सार्वजनिक उपक्रम समिती आहे ती पण डिट्टो आहे याच्यासारखी, लोकलेखा समितीसारखी. ओके, राईट. सो हा चार्ट लक्षात ठेवायचा. आता आपण फक्त काही डिटेल्स बघूयात, फास्ट बघू आपण, कारण हा बेसिकली काय आहे की पाठ करण्याच्या गोष्टी आहेत याच्यामध्ये असं फार काही कन्सेप्च्युअल काही नाही आहे, म्हणून मी फक्त महत्त्वाच्या कन्सेप्ट तुम्हाला समजून सांगेल, बाकी तर गोष्टी पाठ करायच्या. हिचा उगम 1921 मध्ये आहे. 1921 मध्ये स्टँडिंग फायनान्स कमिटी म्हणून हिचा उगम झाला होता. त्याच्यानंतर वित्तमंत्री जॉन मथाई होते 1950 मध्ये. त्यांनी शिफारस केली की बाबा जशी ही स्टँडिंग फायनान्स कमिटी होती त्याच पद्धतीची आता कायमची ही लोक अंदाज समिती किंवा प्राक्कलन समिती असं पण म्हणतात तिला, इस्टिमेट्स कमिटी, ती करावी. सुरुवातीला 25 सदस्य होते. 1956 मध्ये सदस्य संख्या 30 झाली. किती सदस्य असतात वगैरे ते आपण सगळं बघितलेलं आहे, त्यामुळे हे रिपीट करत नाही. कार्यावर आपण जाऊ डायरेक्ट. प्रमुख कार्य हे अर्थसंकल्पाच्या खर्चाच्या अंदाजांची तपासणी करून सार्वजनिक खर्चात काटकसर सुचविणे. अर्थसंकल्पामध्ये आपल्याला माहित आहे की कुठून पैसा येणार आहे हे सांगितलेलं असतं, कुठे पैसा खर्च होणार आहे ते पण सांगितलेलं असतं. तर जिथे पैसा खर्च होणार आहे ते जे खर्चाचे अंदाज बजेटमध्ये दिलेले असतात त्या खर्चाच्या अंदाजांची तपासणी करायची आणि सार्वजनिक खर्चात काटकसर कशी करता येईल याच्या बाबतीत सुचवायचं. हे प्रमुख इस्टिमेट्स कमिटीचं काम. आणि इस्टिमेट्स हे नाव कशावरनं येतं तर बजेटमध्ये, अर्थसंकल्पामध्ये बघा खर्चाचे इस्टिमेट्स म्हणजे खर्चाचे अंदाज असतात, त्या इस्टिमेट्सची तपासणी ही समिती करते, म्हणून ही इस्टेट्स समिती. ओके, राईट. आणि ही समिती परमनंटली काम करत राहते, मेंबर बदलत राहतात आणि तिचं मुख्य काम, आणि ती प्रत्यक्षात तेच करते की सारखी काटकसर सुचवत असते, म्हणून सतत काटकसर किंवा मितव्ययिता समिती म्हणजेच कंटिन्युअस इकॉनॉमी कमिटी असंही हिला म्हणतात. याच्यातला इकॉनॉमी या शब्दाचा अर्थ काय? इकॉनॉमी हा शब्द मी याच्यापूर्वी पण सांगितलेला आहे, 2 अर्थांनी वापरला जातो. इकॉनॉमी म्हणजे अर्थव्यवस्था हा पण एक अर्थ आहे आणि इकॉनॉमी म्हणजे काटकसर हा दुसरा पण अर्थ आहे. सो कंटिन्युअस इकॉनॉमी कमिटी म्हणजे सतत काटकसर समिती. ओके, आता हे मी ॲक्च्युअल इंग्लिश याच्यातनं घेतलेले आहेत, लोकसभेच्या याच्यातनं. रिपोर्ट व्हॉट इकॉनॉमीज इम्प्रूव्हमेंट्स इन ऑर्गनायझेशन इफिशियन्सी ऑर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स कन्सिस्टंट विथ द पॉलिसी अंडरलाईंग द इस्टिमेट्स मे बी अफेक्टेड. म्हणजे काय? म्हणजे असं की अर्थसंकल्पाचे अंदाज ज्या धोरणांवर आधारित आहेत त्या धोरणाला अनुरूप, म्हणजे जे इस्टिमेट दिलेले असतात अर्थसंकल्पामध्ये खर्चाचे इस्टिमेट, ते ज्या धोरणावर आधारित असतात त्या धोरणाला धक्का लागू द्यायचा नाही. ओके, समजा स्किल इंडिया हे मिशन आहे आणि त्याच्यावर इतका खर्च करायचं ठरवलंय सरकारने. अर्थसंकल्पामध्ये अंदाज आहे की 1000 कोटी रुपये खर्च करायचे आहेत स्किल इंडियावर. तर याच्यामध्ये धोरण काय आहे सरकारचं? धोरण असं आहे की बाबा भारताची लोकसंख्या, तरुणांची लोकसंख्या खूप आहे, तरुणांमध्ये जर योग्य स्किल्स डेव्हलप केले तर उद्योगधंदे, व्यापार यांना चांगली मॅनपॉवर म्हणजे मनुष्यबळ उपलब्ध होईल आणि तरुणांनाही रोजगार मिळेल वगैरे वगैरे. हे धोरण झालं. या धोरणावर काही करायचं नाही,
हे सरकारने ठरवलेलं धोरण आहे, त्याला हात लावायचा नाही. त्या धोरणाला अनुसरून, पण त्या धोरणाला अनुसरून जर 1000 कोटी रुपये अंदाज असेल की 1000 कोटी रुपये खर्च करायचे आहेत, तर हे 1000 कोटी रुपये खर्च करताना त्या खर्चामध्ये काय इम्प्रूव्हमेंट्स करता येतील ऑर्गनायझेशनमध्ये की जेणेकरून कमीत कमी खर्च होईल, कशा पद्धतीने कार्यक्षमता वाढवता येईल, काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म म्हणजे प्रशासनिक सुधारणा करता येतील का, वगैरे वगैरे हे बघायचं. राईट. तर या पद्धतीने हे पहिलं महत्त्वाचं कार्य झालं. दुसरं महत्त्वाचं कार्य सजेस्ट अल्टरनेटिव्ह पॉलिसीज. अल्टरनेटिव्ह पॉलिसीज ओके म्हणजे काय? अल्टरनेटिव्ह पॉलिसीज म्हणजे की इन ऑर्डर टू ब्रिंग अबाउट इफिशियन्सी अँड इकॉनॉमी इन ॲडमिनिस्ट्रेशन, म्हणजे एखाद्या बाबतीत पूर्ण अल्टरनेट पॉलिसी सुद्धा सजेस्ट करू शकतात ते की बाबा या पॉलिसीऐवजी अशी पॉलिसी इम्प्लिमेंट करा. म्हणजे बघा, पहिल्या कार्यामध्ये काय बघितलं आपण की जी पॉलिसी आहे तिला डिस्टर्ब करायचं नाही, पण त्याच्यातच कशी काटकसर करता येईल ते बघायचं. आणि दुसरं म्हणजे जर जे उद्दिष्ट आपल्याला साध्य करायचं आहे, म्हणजे समजा उद्दिष्ट काय आपलं, आपल्या एक्झाम्पलमध्ये की तरुणांमधले वेगवेगळे स्किल्स वाढविणे आणि ज्या स्किल्सची आवश्यकता आहे ते स्किल्स डेव्हलप करणे, हे धोरण आहे. ओके. हे धोरण लागू करण्यासाठी एखादी ज्या पद्धतीने लागू करायचं आहे, या उद्दिष्टासाठी जे धोरण आहे की बाबा स्किल युनिव्हर्सिटी स्थापन करायची किंवा अजून काय काय असेल, तर उद्दिष्ट तेच ठेवायचं की तरुणांचे स्किल्स डेव्हलप करायचे आहेत, पण ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अल्टरनेट पर्यायी धोरण ते सुचवू शकतात की बाबा हे उद्दिष्ट आहे, हे साध्य करायचं आपल्याला, स्किल डेव्हलप करायचं आहे, पण या पद्धतीऐवजी या पद्धतीने आपण केलं तर जास्त चांगलं होईल, हे सुचवता येऊ शकतं त्यांना, फक्त सुचवता येऊ शकतं. ओके. राईट. एक्झामिन वेदर द मनी इज वेल लेड आउट विदिन द लिमिट्स ऑफ द पॉलिसी इम्प्लाइड इन द इस्टिमेट्स, म्हणजे जो पैसा इस्टिमेट केलेला आहे की इतका इतका पैसा याच्यावर खर्च केलेला आहे, तो जी पॉलिसी आहे त्या पॉलिसीच्या फ्रेमवर्क मध्येच आहे ना, का पॉलिसी सोडून, म्हणजे समजा पॉलिसी असेल की समजा 10 क्षेत्र आहेत, या 10 क्षेत्रांमध्ये स्किल डेव्हलप करण्यासाठी पैसा खर्च करायचा, ही पॉलिसी आहे. जर 10 क्षेत्र ही पॉलिसी अर्थसंकल्पामध्ये दिलेली आहे, पण हे सोडून पैसे मंजूर करताना मात्र एखादा 11वंच फील्ड वेगळं त्याच्यावर खर्च होत असेल, तर याचा अर्थ मूळ धोरण होतं हे 10 क्षेत्र, त्या 10 क्षेत्र सोडून 11व्यावर तुम्ही खर्च मांडता आहेत, हे बरोबर नाही. ते बघणं की जी पॉलिसी आहे त्या पॉलिसीनुसारच पैसे खर्च, म्हणजे पैशांची मागणी केली जाते आहे की नाही ती. सजेस्ट द फॉर्म्स इन विच इस्टिमेट शॅल बी प्रेझेंटेड टू द पार्लमेंट. दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट की जे प्रेझेंट केले जातात ना पार्लमेंटमध्ये, अर्थसंकल्प प्रेझेंट केला जातो ना, त्याचा एक हे असतो, काय म्हणतो, स्ट्रक्चर असतं कशा पद्धतीने मांडले जातील. तर ते काही वेगळ्या पद्धतीने मांडायचे का, याच्या बाबतीत पण ते सजेशन देऊ शकतात. कशासाठी? किंवा सगळ्यांना व्यवस्थित कळावं किंवा ॲनालिसिस व्यवस्थित करता यावं, याच्यासाठी काही वेगळ्या पद्धतीने मांडायचे का, तर ती मांडणी याच्या बाबतीत सुद्धा काही सजेशन ते देऊ शकतात. समितीने आपला अहवाल दिलेला नसला तरी अनुदानाच्या मागण्यांवर संसदेत मतदान घेतले जाते. आपल्याला माहिती आहे की अनुदानाच्या मागण्या हे सगळं जे काम आहे हे बेसिकली अनुदानाच्या मागण्यांशी संबंधितच आहे. मग याचा अर्थ अनुदान मागण्या ज्यावेळी संसदेला मतदानाला टाकल्या जातात, तोपर्यंत या समितीने अहवाल दिला नसला तर त्याच्यावर मतदान घ्यायचं नाही का? तर नाही, असा काही संबंध नाही. अनुदानाच्या मागण्यांवरचं मतदान रेग्युलर चाललेलं राहील, ही समिती आपलं काम करेल. ज्यावेळी तो अहवाल देईल तर सरकार ठरवेल की त्या अहवालावर काही कार्यवाही करायची का, चेंजेस करायचे का, वगैरे वगैरे, ते वेगळं काम चालू राहील. त्याच्यासाठी अनुदानाच्या मागण्यांवर मतदान थांबवलं जाणार नाही, एवढं पक्क लक्षात ठेवा. राईट. ओके. ठीक आहे. कमिटी डज नॉट एक्सरसाइज इट्स फंक्शन इन रिलेशन टू सच पब्लिक अंडरटेकिंग ॲज आर अलॉटेड टू द कमिटी ऑन पब्लिक अंडरटेकिंग. ठीक आहे. जर हे जे खर्चाचे इस्टिमेट आहेत याच्यात एखाद्या पब्लिक सेक्टर
अंडरटेकिंग म्हणजे सार्वजनिक उपक्रम जे असतात सरकारचे, गव्हर्नमेंटद्वारे चालवल्या जाणाऱ्या कंपन्या, त्या कंपन्यांसाठी एक वेगळी कमिटी आहे बघा. कोणती? तिसरी वित्तीय समिती, ही कमिटी ऑन. तर जर एखादं सार्वजनिक उपक्रम असेल की ज्याच्यावर ही समिती, जी तिसरी समिती ही ऑलरेडी काम करत असेल, तर मग ते या समितीने बघायचं नाही. सिंपल. कारण ही समिती बघतेच आहे, एवढा त्याचा साधा सरळ अर्थ आहे. ओके, राईट. पुढची समिती आहे लोकलेखा समिती. म्हणजे वित्तीय समित्या 3 आहेत ना, त्याच्यातली ही दुसरी. एक बघितली आपण इस्टेट समिती, दुसरी आता लोकलेखा समिती, पब्लिक अकाउंट्स कमिटी. 1919चा जो कायदा होता त्याच्यामध्ये याचा उल्लेख होता. त्यानुसार 1921 मध्ये पहिल्यांदा ही अस्तित्वात आली. 22 सदस्य असतात, 15 लोकसभेचे, 7 राज्यसभेचे. ते आपल्याला माहित आहे, एकल संक्रमणीय मताद्वारे निवडले जातात. ओके, आता हे जे आहे हे आपण थोडं बघूया. बघा, ही ऑफिशियल वेबसाईट आहे CAG म्हणजे काय? कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया, म्हणजे भारताचे महालेखापाल, त्यांची ही वेबसाईट आहे. त्याच्यातला हे आहे. ओके, हा मी याच्यासाठी दाखवला की काही पुस्तकांमध्ये हे जे मेंबर्स आहेत हे कसे निवडले जातात याच्या बाबतीत काही पुस्तकांमध्ये चुकीची माहिती आहे. काही पुस्तकांमध्ये असं आहे की हे जे 7 सदस्य असतात राज्यसभेचे, हे राज्यसभेद्वारे नामनिर्देशित केले जातात अध्यक्षांद्वारे, म्हणजे नॉमिनेट केले जातात. असं काही पुस्तकांमध्ये आहे. इतर पुस्तकांमध्ये बरोबर आहे की ते पण निवडले जातात या एकल संक्रमणीय प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या पद्धतीद्वारे. पण ते कन्फ्युजन दूर करण्यासाठी म्हणून हा जो महालेखापालांची वेबसाईट आहे तिथे क्लिअरली लिहिलेलं आहे बघा. 1 मिनिट. बघा, याच्यामध्ये 22 मेंबर्स म्हणजे 22 मेंबर्स असतात. 15 इलेक्टेड बाय लोकसभा म्हणजे 15 हे इलेक्टेड बाय लोकसभा अँड 7 मेंबर्स ऑफ राज्यसभा, द अपर हाऊस ऑफ मेंबर्स आर इलेक्टेड एव्हरी इयर फ्रॉम अमंग इट्स मेंबर्स इन रिस्पेक्ट अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन बाय मीन्स ऑफ सिंगल ट्रान्सफरेबल वोट. ओके, ठीक आहे, राईट. ओके, नेक्स्ट. हिचा कार्यकाल 1 वर्ष असतो. मंत्री समितीचा सदस्य बनू शकत नाही. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. एखादी व्यक्ती जर मंत्री असेल तर ती या समितीचा, लोकलेखा समितीची मेंबर बनू शकत नाही. अध्यक्ष लोकसभेच्या अध्यक्षांमार्फत निवडले जातात. आता बघा, 1966-67 पर्यंत या समितीचा अध्यक्ष सरकारी पक्षातला असायचा. 1967 मध्ये पहिल्यांदा विरोधी पक्षातील व्यक्तीची, त्यांचं नाव होतं मीनू मसानी, यांची नेमणूक अध्यक्ष म्हणून करण्यात आली. ओके, याच्या पूर्वी पण आपण बघितलं आहे की पूर्वीच्या काळामध्ये विरोधी पक्षांना सामावून घेण्यासाठी खूप चांगले प्रयत्न झाले. त्याच्यातला हा पण एक प्रयत्न होता बघा. आपण त्यावेळी बघितलंय बघा, लोकसभेचा अभ्यास करताना की लोकसभेचे उपसभापती म्हणजे डेप्युटी स्पीकर हे पण पूर्वी याचे असायचे. नंतरच्या काळामध्ये ते विरोधी पक्षांना देण्यात आला. सध्या ते खालीच आहे. त्याच पद्धतीने बघा 66-67 पर्यंत सरकारी याच्यातलाच या समितीचे चेअरमन असायचे, अध्यक्ष असायचे. मात्र 67 पासून विरोधी पक्षांना पहिल्यांदा 67 केलं गेलं आणि तेव्हापासून लोकलेखा समितीचा अध्यक्ष म्हणून विरोधी पक्षातील व्यक्तीची नेमणूक करण्याचे संकेत आहे आणि तो पाळला जातो आहे. आणि अशा परंपरा पाळल्या गेल्या पाहिजेत, कारण डेमोक्रेसीमध्ये म्हणजे लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्षापेक्षा सुद्धा विरोधी पक्षाची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असते. कारण विरोधी पक्ष अस्तित्वात असतो म्हणूनच लोकशाही असते. विरोधी पक्ष अस्तित्वात नसला तर तिला आपण लोकशाही म्हणू शकत नाही. म्हणजे मी अलीकडे हिस्ट्री वाचतो आहे, तर हिस्ट्री वाचताना मला वारंवार असं लक्षात येतं की अरे, लोकशाही असणं हे किती भाग्याचं लक्षण आहे. म्हणजे पूर्वीच्या त्या लढाया बघाव्या, ते राजे रजवाडे बघावेत, म्हणजे त्यांना फक्त त्यांची पडलेली असायची आणि जनतेला त्याच्यामध्ये काहीही घेणं देणं नव्हतं. म्हणजे काही घेणं म्हणजे जनतेच्या मताला काही किंमतच नव्हती. आज आपण कुठल्याही गोष्टीवर प्रोटेस्ट करू शकतो, आंदोलन करू शकतो, लढू शकतो. ज्यांच्याकडे सत्ता आहे, कोणाचीही कोणत्याही पक्षाची असो, त्यांना प्रश्न विचारू शकतो. हे किती मोठं आहे.
म्हणजे 100-200 वर्षापूर्वी जर बघितलं तर याच्यातलं कुठल्याही गोष्टीची आपण कल्पना सुद्धा करू शकत नव्हतो. आणि म्हणून लोकशाही टिकवणं हे फार महत्त्वाचं आहे, फारच महत्त्वाचं आहे. आणि जिथे विरोधी पक्ष असतो तिथेच लोकशाही अस्तित्वात असते. आणि म्हणून विरोधी पक्षाचं फार महत्त्व आहे. आणि म्हणून ही जी समिती आहे अत्यंत महत्त्वाची समिती, कॅग आणि ही समिती मिळून सगळं सरकारच्या याचं हे पृथक्करण करत असतात, त्यांच्या पॉलिसीचं वगैरे वगैरे वगैरे. तर हे विरोधी पक्षाला असतं. ओके, हे बघा, हा जो स्क्रीनशॉट आहे हा बघा लोकसभेच्या ऑफिशियल वेबसाईटवर नाही बघा, loksabadocs.nic.in. ठीक आहे, याच्यामध्ये आपण बघूया. बघा इथे अगदी क्लॅरिटी आहे. बघा, नॉट मोर दॅन 22 मेंबर्स. बघा, हे कॉन्स्टिट्यूशन ऑफ कमिटी. आणि कोणत्या कमिटीचा विषय चाललेला आहे आपला? हा विषय चाललेला आहे आपला, बघा हे जे डॉक्युमेंट आहे हे पब्लिक अकाउंट्स कमिटीचे डॉक्युमेंट आहे. ओके, क्लिअर. सो 22 मेंबर्स कंप्राइजिंग ऑफ 15 मेंबर्स इलेक्टेड बाय लोकसभा एव्हरी इयर. 15 मेंबर्स इलेक्टेड म्हणजे निवडणुकीने आलेले लोकसभेत ना. amongst his members according to principle of proportional representation by means of single transfer, and not more than 7 members of Rajya Sabha elected by that house in like manner. म्हणजे जसे लोकसभेमध्ये प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन बाय सिंगल ट्रान्सफरेबल वोटने निवडून दिले जातात, त्याच पद्धतीने इन द लाईक मॅनर राज्यसभेचे पण निवडून दिले जातात. इथे सुद्धा ही क्लॅरिटी आहे. ओके, ठीक आहे. आणि इथे बघा, इथे क्लिअर मेन्शन आहे या लोकसभेच्या याच्यामध्येच 1966-67 पर्यंत सिनियर मेंबर ऑफ द रुलिंग पार्टी यूज टू बी अपॉइंटेड ॲज ए चेअरमन ऑफ दॅट कमिटी. हे बघा 1967. इन 1967 however, for the first time, a member from opposition in Lok Sabha was appointed as chairman of this committee. This practice continues till date. Okay? So, these अशा ज्या वेगवेगळे पायंडे पडतात हे फार महत्त्वाचे असतात. आता ही जी पब्लिक अकाउंट्स कमिटी आहे हिचं काम काय आहे? एक्झामिनेशन ऑफ द स्टेटमेंट ऑफ अकाउंट्स शोईंग. आता ऑलरेडी आपण पब्लिक अकाउंट बघितलेले आहेत बघा. आपण 2-3 गोष्टी बघितल्या होत्या बजेट बघत असताना. एक म्हणजे ग्रँट्स, डिमांड्स फॉर ग्रँट्स होते, बरोबर, अनुदान मागण्या होत्या. ॲप्रोप्रिएशन बिल म्हणजे विनियोजन विधेयक होतं, बरोबर. त्याच्यानंतर फायनान्स बिल होतं. त्याच्यानंतर आपण वेगवेगळे जे अकाउंट्स बघितले त्याच्यामध्ये आपण कोणते बघितले होते? एक कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडिया म्हणजे भारताचा एकत्रित किंवा संचित निधी बघितला होता. आणि दुसरे जे होते ते पब्लिक अकाउंट्स बघितले होते बघा आपण, लोकलेखे, की ज्याच्यामध्ये सगळा गव्हर्नमेंटचा म्हणजे कन्सोलिडेटेड फंड एकत्रित निधीतला पैसा सोडून इतर पैसे ज्याच्यातनं येतात जातात गव्हर्नमेंटचे ते पब्लिक अकाउंट्स आहेत. त्या पब्लिक अकाउंट्सच्या सगळ्या स्टेटमेंट्स बघणं. ॲप्रोप्रिएशन ऑफ सम्स ग्रांटेड बाय पार्लमेंट फॉर एक्सपेंडिचर ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. ओके, म्हणजे काय? ॲप्रोप्रिएशन ऑफ सम्स ग्रांटेड बाय पार्लमेंट म्हणजे पार्लमेंटने जे खर्चासाठी गव्हर्नमेंटला दिलेले पैसे असतात, ओके, ते बरोबर झालेले आहेत की नाही. ॲन्युअल फायनान्स अकाउंट्स ऑफ गव्हर्नमेंटचे जे वार्षिक हिशोबपत्र असतं, ताळेबंद असतो, अकाउंट असतं, पब्लिक अकाउंट, ते सगळं बघणं. आणि सच अदर अकाउंट्स ॲज लेड बिफोर हाऊस ऑफ द कमिटी. आणि एक इतर कुठलंही अकाउंट जर संसदेने ठरवलं की हे या समितीने चेक केलं पाहिजे तर ते अकाउंट. ओके, आता बघा या सगळ्या प्रोसेसमध्ये ही जी पब्लिक अकाउंट्स कमिटी आहे लोकलेखा समितीमध्ये आहे, याच्यामध्ये भारताचे महालेखापाल म्हणजे कॅग किंवा महालेखा परीक्षक, ओके, महालेखापाल नाही, महालेखा परीक्षक म्हणजे कॉन्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया, यांचा रोल फार महत्त्वाचा असतो. आता हे जे महालेखा परीक्षक असतात हे 3 अहवाल देतात. एक म्हणजे विनियोजन लेख्यांचा ऑडिट अहवाल. म्हणजे काय? विनियोजन विधेयक आपण बघितलेलं आहे बघा, ॲप्रोप्रिएशन बिल, ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंटला ते जे डिमांड्स फॉर ग्रांट मंजूर झालेले असतात, अनुदान मागण्या मंजूर झालेल्या असतात,
त्याच्यानुसार पैसे काढायला परवानगी मिळते विनियोजनाची. तर ते जे विनियोजन असतं त्याचं ऑडिट केलेलं असतं महालेखापरीक्षकाने आणि तो ऑडिट अहवाल असतो कशाचा, विनियोजनचा. त्याच्यानंतर वित्तीय लेखांचा ऑडिट, हे विनियोजन सोडून इतर जे फायनान्शियल स्टेटमेंट असतात त्यांचं पण ऑडिट याने केलेलं असतं कॅगने, त्याचा एक अहवाल असतो. आणि जे सार्वजनिक उपक्रम असतात म्हणजे गव्हर्नमेंट ज्या कंपन्या किंवा निगम चालवत असतं त्यांचा ऑडिट अहवाल असतो. असे 3 ऑडिट अहवाल कोणी तयार केलेले असतात, महालेखापरीक्षकाने. मग हे जे मग हे सगळे अहवाल आणि राष्ट्रपतींनी संसदेला सादर केलेला भारताच्या महालेखापरीक्षकांचा वार्षिक लेखा परीक्षण अहवाल जो असतो, या सगळ्यांची तपासणी ही पब्लिक अकाउंट कमिटी करते. ओके, सो ऑलरेडी महालेखापरीक्षकाने हे 3 अहवाल आणि ओव्हरऑल ऑडिट अहवाल दिलेला असतो, राष्ट्रपतींना सादर केलेला असतो. त्याचं परीक्षण पुन्हा ही समिती करते. ओके, मग बघा जे विनियोजन लेखे होते, हे बघा इथे बघितलं तर ना आपण, विनियोजन लेखे होते, हे चेक करत असताना ही समिती काय चेक करते हे फार महत्त्वाचं, हे लक्षात ठेवा. बाकीचं विसरलात तरी चालेल की हे जे विनियोजनाचे अकाउंट असतात, ॲप्रोप्रिएशनचे अकाउंट असतात, हे चेक करताना समिती कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी बघते. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. नंबर 1, the monies shown in the accounts as having been disbursed were legally available for and applicable to the service or purpose to which they have been applied or charged. म्हणजे काय, म्हणजे असं की ज्यावेळी संसदेने हे विनियोजन विधेयक पास केलं त्यावेळी समजा 100 कोटी रुपये हे असं समजू आपण की स्किल इंडिया युनिव्हर्सिटीसाठी 500 कोटी रुपये, 100 नाही 500, स्किल इंडिया युनिव्हर्सिटी स्थापन करायची होती समजा, असं समजू आपण, एक इमॅजिनरी एक्झाम्पल घेऊ. त्याच्यासाठी 500 कोटी रुपये दिलेले होते विनियोजनाचे. ओके, तर हे 500 कोटी रुपये खरोखर या सर्व्हिससाठी किंवा पर्पजसाठीच मंजूर केले होते का. समजा गव्हर्नमेंटने 500 कोटी रुपये स्किल इंडियासाठी दिलेले होते आणि प्रत्यक्षात ते खर्च केले गेले, एखादी स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी उभी करण्यात आली. तर पहिला प्रश्न का की बाबा हे जे 500 कोटी मंजूर झाले होते हे स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीसाठी मंजूर झालेले नव्हतेच, हे तर स्किल इंडिया युनिव्हर्सिटीसाठी मंजूर झालेले होते. म्हणजे ज्या कारणासाठी मंजूर झालेले होते त्या कारणासाठीच ते खर्च केले गेलेले आहेत का ते बघणं. त्यानंतर द एक्सपेंडिचर कन्फॉर्म्स टू द ऑथॉरिटी विच गव्हर्न्स इट. समजा हे 500 कोटी रुपये, समजा पहिली गोष्ट झाली की हा बरोबर आहे, स्किल इंडिया युनिव्हर्सिटीज उभी केली गेलेली आहे, तर ठीक आहे, पहिली गोष्ट बरोबर आहे. आता समजा हे 500 कोटी रुपये याच्याने जी स्किल इंडिया युनिव्हर्सिटी उभी करायची आहे, समजा ती युनिव्हर्सिटी आपण असं समजू की रोजगार मंत्रालयाने उभी करायची होती, पण ती उभी करून टाकली स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीने. आता कोणत्या म्हणजे या 500 कोटी रुपये खर्च करण्यासाठी ऑथॉरिटी कोण होती, रोजगार मंत्रालय होतं, पण खर्च कोणी केले, दुसऱ्याच याने केले. म्हणजे ज्याला हे खर्च करण्याची ऑथॉरिटी होती त्याने खर्च केले की नाही हे चेक केलं जातं आणि नसेल खर्च केले तर त्याच्यावर ऑब्जेक्शन रेस केलं जातं. ओके, दुसरा भाग झाला. तिसरा, एव्हरी रिअप्रोप्रिएशन हॅज बीन मेड इन अकॉर्डन्स विथ द प्रोव्हिजन्स मेड इन दिस वर्ल्ड अंडर द रूल्स फ्रेमवर्क वगैरे वगैरे. म्हणजे काय, प्रत्येक पुनर्विनियोजन आपण बघितलेलं आहे ऑलरेडी. पुनर्नियोजन त्याच्यामध्ये बघा 1 रुपयाचे टोकन हे केलं जातं, कपात नाही बरं का, पुनर्विनियोजन. कपात सूचनेचं नाही बोलत आहे मी, टोकन कट मोशन नाही, पुनर्विनियोजन. जेव्हा एखाद्या गोष्टीवरचा खर्च दुसऱ्या गोष्टीकडे वळवला जातो, खर्च तेवढाच राहतो. पण हे समजा असं समजू आपण की 500 कोटी रुपये ॲक्च्युली स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी ओरिजिनल स्किल इंडियासाठी होते, पण नंतर सरकारने ठरवलं की हे स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीवर खर्च करायचे आहेत आपल्याला, मग त्याचं पुनर्विनियोजन केलं जाईल. म्हणजे ओव्हरऑल खर्च वाढत नाही आहे, फक्त ते 500 कोटी रुपये स्किल युनिव्हर्सिटीच्या ऐवजी स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी वापरले जात आहेत. ते पुनर्विनियोजन आहे. तर पुनर्विनियोजन करायचं असेल तर एक पद्धत आहे. तर पुनर्विनियोजन जर केलेलं असेल खर्चाचं तर त्या सगळ्या
पद्धतीनुसार व्यवस्थित कायदेशीरपणे केलेले आहे की नाही हे बघणं. ओके, तर विनियोजन चेक करताना काय काय चेक केलं जातं? नंबर 1, ज्याच्यासाठी ते पैसे काढले गेले त्याच्यासाठीच मंजूर होते का नाही, ज्या ऑथॉरिटीच्या अंडर ते खर्च होणार होते त्याच ऑथॉरिटीने केलेले आहेत की नाही, आणि जे जर पुनर्विनियोजन झाले असेल तर ते कायदेशीरपणे व्यवस्थित झालेलं आहे काय नाही. या 3 गोष्टी चेक केल्या जातात. ओके, राईट. त्याच्यानंतर अजून वेगवेगळे बघा, स्टेट कॉर्पोरेशन्स म्हणजे सरकारी महामंडळे, ट्रेडिंग अँड मॅन्युफॅक्चरिंग स्कीम्स म्हणजे व्यापारी आणि उत्पादक योजना, कन्सर्न्स म्हणजे संस्था, प्रोजेक्ट्स प्रकल्प यांचे लेखे म्हणजे यांचे अकाउंट आणि त्याच्यावर महालेखा परीक्षकांचा अहवाल, हे पण ही पब्लिक अकाउंट्स कमिटी चेक करते. नंतर ऑटोनॉमस अँड सेमी ऑटोनॉमस बॉडीज म्हणजे स्वायत्त आणि अर्धस्वायत्त संस्थांचे लेखे आणि त्याच्यावर महालेखा परीक्षकांचे ऑडिट अहवाल. आता हे सगळं करत असताना केवळ तांत्रिक त्रुटींची तपासणी करत नाही केवळ, तर खर्चाची योग्यता म्हणजे बरोबर आहे का नाही खर्च, मितव्ययिता म्हणजे योग्य काटकसर केलेली आहे का नाही, सचोटी म्हणजे बरोबर आहे का नाही, अपव्यय तर झालेलं नाही, उगाचच उधळपट्टी तर झालेलं नाही, भ्रष्टाचार तर झालेला नाही, अकार्यक्षमता तर नाही, हे सगळं ती चेक करते. ओके, त्याच्यानंतर लोकसभेने कोणत्याही सेवेसाठी संमत केलेल्या रकमेपेक्षा जास्त झालेल्या खर्चाची तपासणी. तुम्हाला जर आठवत असेल आपण ज्या पूरक अनुदान, एक्सेस वगैरे ते सगळं बघितलं होतं, त्याच्यातले जे एक एक्सेस अनुदान होतं बघा, अधिक अनुदान. ओके, त्याच्यामध्ये काय होतं की समजा 100 रुपये मला मंजूर झाले होते पण माझ्याकडनं 120 रुपये खर्च होऊन गेले, तर हे एक्स्ट्रा खर्च होऊन गेले तर हे एक्स्ट्रा 20 रुपये मला रुपयाची संसदेकडनं मला परवानगी घ्यावी लागते. त्यावेळी आपण बघितलं होतं की या परवानगीसाठी ही पब्लिक अकाउंट्स कमिटीकडे जावं लागतं, पब्लिक अकाउंट्स कमिटीची शिफारस लागते त्याला. हेच इथे आहे की लोकसभेने जर कोणत्याही सेवेसाठी संमत केलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम खर्च केली असेल तर तिची तपासणी सुद्धा ही पब्लिक अकाउंट्स कमिटी करते. आता बघा, प्रत्येक ठिकाणी आपण बघितलं इथे पण महालेखा परीक्षकांचा ऑडिट अहवाल, इथे पण आपण बघितलं बघा त्यावरील महालेखा परीक्षकांचा ऑडिट अहवाल, इकडे पण बघितलं बघा की त्यावरील महालेखा परीक्षकांचे ऑडिट. सगळीकडे या कमिटीच्या याच्यात महालेखा परीक्षक येतात. म्हणून महालेखा परीक्षक हे कंटिन्युअसली मदत करतात, म्हणून त्यांना लोकलेखा समितीचे कान व डोळे म्हणजे इयर्स अँड आईज, कारण त्या महालेखा परीक्षकांच्या मदतीने ही समिती काम करत असते. म्हणून महालेखा परीक्षकांना लोकलेखा समितीचे कान व डोळे असं म्हणतात. तसंच मित्र, तत्वज्ञ व मार्गदर्शक म्हणजे काय, फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड असं देखील म्हणतात. ओके, हे लक्षात ठेवा. महालेखा परीक्षकांना लोकलेखा समितीचे कान व डोळे किंवा फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड, मित्र, तत्वज्ञ आणि मार्गदर्शक असं देखील म्हणतात. तिसरी वित्तीय समिती आहे ती म्हणजे कमिटी ऑन पब्लिक अंडरटेकिंग्स. पब्लिक अंडरटेकिंग म्हणजे जे गव्हर्नमेंटच्या अंडर येणारे असतात, जसं BSNL आहे वगैरे. पूर्वी खूप होते, आता बरेचशा याच्यातले विकले गेले सगळे शेअर्स. आता सरकारकडे फार जास्त या नाही आहेत, पण पूर्वी बऱ्यापैकी होत्या. तर या ज्या पब्लिक अंडरटेकिंग्ज आहेत, म्हणजे अजून पण आहेत पब्लिक अंडरटेकिंग बऱ्याचशा, विशेष करून जे नॅशनलाइज गोष्टी असतात, खाणी असतील, हे असतील, ते असतील, बरेचसे आता हळूहळू कमी होत आहे, पण अजूनही आहे बऱ्यापैकी. तर हे जे पब्लिक अंडरटेकिंग असतात, सार्वजनिक उपक्रम असतात, त्या सार्वजनिक उपक्रमांचे लेखे तपासण्याचं काम ही कमिटी करते. 1964 मध्ये निर्मिती, कृष्ण मेनन समितीच्या शिफारशीनुसार पूर्वी सदस्य संख्या 15 होती. 1974 मध्ये ती 22 केली गेली. सध्या 22 सदस्य असतात. 22 पैकी 15 सदस्य हे लोकसभा एकल संक्रमणीय मताद्वारे आणि 7 सदस्य राज्यसभा आपल्यावरून नामनिर्देशित करते, म्हणजे नॉमिनेट करते. आता इथे बघा,
परत हे लोकसभेची वेबसाईट आहे. याच्यामध्ये बघा लिहिलेलं आहे की 22 मेंबर असतात. 15 म्हणजे 15 आर इलेक्टेड बाय लोकसभा एव्हरी इयर. म्हणजे लोकसभेच्या बाबतीत उल्लेख काय आहे, इलेक्ट करते म्हणजे निवडून देते लोकसभा आपल्या मेंबर्समधनं. आणि अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन हे झालं. अँड 7 मेंबर्स टू बी नॉमिनेटेड बाय राज्यसभा. इथे मात्र नॉमिनेटेड आहेत राज्यसभेचे. आधीच्या याच्यामध्ये काय होते, राज्यसभेचे पण निवडणुकीने येत होते. इथे मात्र नॉमिनेटेड आहेत म्हणजे नामनिर्देशित केलेले आहेत. ओके, राईट. कार्यकाल पुन्हा 1 वर्ष असतो. थोडक्यात सगळ्याच वित्तीय कमिट्यांचा कार्यकाल 1 वर्ष असतो. मंत्री हा समितीचा सदस्य बनवू शकत नाही. लोकलेखा समितीमध्ये पण आपण बघितलं होतं, मंत्री समितीचा सदस्य बनवू शकत नाही. अध्यक्ष, लोकसभेचे अध्यक्ष जे असतात ते या समितीचा अध्यक्ष नॉमिनेट करतात. कार्य काय, आता सिंपल आहे, याच्या बाबतीत काही फार डोकं लावण्याची गरज नाही. बेसिकली जे सार्वजनिक उपक्रम असतात सरकारचे आणि स्टेट गव्हर्नमेंटचे, या सार्वजनिक उपक्रमांच्या लेख्यांची तपासणी करणे बेसिकली. ओके, सो एक्झामिन द रिपोर्ट्स अँड अकाउंट्स ऑफ पब्लिक अंडरटेकिंग स्पेसिफाईड इन द 4th शेड्यूल टू द रूल्स ऑफ प्रोसिजर. जे कामकाजाचे नियम आहेत, कामकाजाचे नियम, हे 4th शेड्यूल राज्यघटनेचं नाही मित्रांनो, कामकाजाचे, लोकसभेच्या कामकाजाच्या नियमांचं, याचं जे 4थं शेड्यूल आहे, 4थं परिशिष्ट आहे, त्याच्यात जे मेन्शन आहेत त्या सगळ्या पब्लिक अंडरटेकिंग जे आहेत, सार्वजनिक उपक्रम आहेत, त्यांचे अकाउंट्स चेक करणं. ओके, एक्झामिन रिपोर्ट्स इन ऑफ द कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया ऑन पब्लिक अंडरटेकिंग. समजा कुठल्यात समजा 5-10 सार्वजनिक उपक्रमांचं कॅगने म्हणजे महालेखा परीक्षकांनी ऑडिट केलं असेल तर त्या ऑडिटचे अहवाल पुन्हा ही समिती चेक करते. एक्झामिन इन द कॉन्टेक्स्ट ऑफ ऑटोनॉमी अँड इफिशियन्सी ऑफ द पब्लिक अंडरटेकिंग वेदर द अफेअर्स ऑफ द पब्लिक अंडरटेकिंग आर बीइंग मॅनेज्ड इन अकॉर्डन्स विथ साऊंड बिझनेस प्रिन्सिपल्स. म्हणजे काय की जे हे पब्लिक अंडरटेकिंग्ज आहेत हे व्यवस्थित व्यावसायिक तत्वांवर, दूरदर्शी व्यापारी पद्धतींच्या आधारे म्हणजे व्यवस्थित चालवले जात आहेत की नाहीत, का बिनकामाची उधळपट्टी आहे, अकार्यक्षमता आहे वगैरे वगैरे, हे चेक करणं. राईट. याच्या व्यतिरिक्त समजा लोकलेखा आणि लोकअंदाज समिती ज्या आपण बघितलेल्या आहेत त्यांच्या समित्यांच्या कामांपैकी काही कामं जर लोकसभा अध्यक्षांनी या समितीला दिली तर ते करतात. पुढील बाबींची तपासणी करत नाही. कोणत्या बाबींची तपासणी ही समिती करत नाही. ओके, तर व्यावसायिक किंवा व्यापारी कार्य वगळता सरकारचे प्रमुख धोरणात्मक मुद्दे, जे सरकारचे धोरणात्मक मुद्दे असतात किंवा अशा पॉलिसीनुसार हे चालवलं जाईल. म्हणजे समजा एखादा सार्वजनिक उपक्रम असेल तर तो सार्वजनिक उपक्रम जर शासनाच्या दृष्टीने महत्त्वाचा असेल, समजा एखादा इलेक्ट्रिकल व्हेकलसाठी सरकारने एखादी कंपनी स्वतःच तयार केली असं आपण समजू, आणि ती इलेक्ट्रिकल व्हेकलला हे मिळावी, चालना मिळावी म्हणून ती सबसिडीने विकत असेल लॉस करून, तर ही कमिटी असं नाही म्हणणार की तुम्ही लॉसमध्ये विकू नका, गाड्यांच्या किमती वाढवा, कारण तो सरकारचा धोरणात्मक निर्णय आहे. तर त्याला ही समिती काही चॅलेंज करू शकत नाही. ओके, म्हणजे धोरणात्मक मुद्द्यांना नाही. दैनंदिन प्रशासनाचे मुद्दे, ते दैनंदिन प्रशासन कसं चालवतात, अकार्यक्षमता, उधळपट्टी, त्याच्यावर कॉमेंट करू शकते, पण तुम्ही याने याला रिपोर्ट करावं, त्याने त्याला रिपोर्ट करावं वगैरे अशा गोष्टींवर दैनंदिन प्रशासनाशी संबंधित याच्यावर काही कॉमेंट करणार नाही. आणि ज्या मुद्द्यांच्या तपासण्यासाठी वेगळी यंत्रणा स्थापन करण्यात आलेली असेल, समजा वेगळीच यंत्रणा स्थापन केलेली एखाद्या मुद्द्याच्या तपासण्यासाठी, तर त्या मुद्द्यांवर सुद्धा ही समिती आपला अहवाल देणार नाही किंवा कॉमेंट करणार नाही. राईट. तर अशा पद्धतीने या 3 महत्त्वाच्या वित्तीय समित्या आहेत. ओके, आणि या 3 वित्तीय समित्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे यांच्या बाबतीत आपल्याला प्रत्येक पॉईंट मुद्दा हा पाठच असला पाहिजे. ओके, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण उर्वरित सर्व समितीज बघू आणि मग हा समित्यांचा मुद्दा संपेल आणि वी विल मूव्ह नेक्स्ट टॉपिक. राईट. थँक्यू व्हेरी मच.